आपण थेट जाणार आहोत वर्षा बंगल्यावरती, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि विश्वविजेते टीम जे आहे, सगळे चॅम्पियन्स त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहे। अगदी काही क्षणामध्ये या संपूर्ण टीमचा सत्कारही त्या ठिकाणी पार पडणार आहे, ज्याची थेट दृश्य आपण एबीपी माझाच्या माध्यमातून यावेळेला पाहू शकतो। मुंबईमधील 4 खेळाडूंचा विधिमंडळामध्ये सत्कार आणि त्या निमित्तानंच ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। मुंबईतील एकूण 4 खेळाडू जे आहेत ते थेटपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। मायदेशी परतल्यानंतर या चॅम्पियन्सचं वाजत गाजत मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर वर्षा बंगल्यावरून आपण थेट दृश्य पाहतोय। रोहित शर्मा आहेत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांची सुरू असलेली चर्चा आपण ऐकूया। गवर्नमेंट से क्या उम्मीद है कि गवर्नमेंट क्या मुंबई के क्रिकेटर्स को देना चाहिए? तो ग्राउंड लेवल का सामान्य लोगों रवि माही तर विश्वविजेते यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। अगदी काही क्षणामध्ये त्यांचा सत्कार वर्षावरती पार पडतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल दिली जाते आहे, पुष्पगुच्छ दिला जाईल आणि त्यानंतर श्री गणेशाची मूर्ती देखील या सत्कारासाठी तयार ठेवण्यात आलेली आहे। वर्षा बंगल्यावरून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय। विश्वविजेत्या टीमचा रोहित शर्मा हा यावेळेला सत्कारासाठी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। तर विश्वविजेते वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। तर गणपती बाप्पांची सुरेख अशी मूर्ती यावेळेला रोहितला देण्यात आलेली आहे। विश्वविजेते यावेळेला वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले होते आणि सत्कार अशा प्रकारे पार पडतानाची आपण थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार केला जातो। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अक्षय, खरं तर जगज्जेत्यांचं या विश्वविजेत्यांचं जोरदार असं जंगी स्वागत झालं आणि त्यानंतर आज वर्षा बंगल्यावरती सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय सुरू आहे? एक प्रचंड असा आनंदी सोहळा हा काल पार पडलेला आहे। त्यांची एक विक्ट्री परेड काल निघाली होती। यावेळी मुंबईकरांनी त्यांचं स्वागत केलं होतं आणि आज विधिमंडळ सदस्यांकडून हे स्वागत केलं जाणार आहे आणि त्यासाठी विधिमंडळामध्ये आज एक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले। पण त्याच्याही आधी मुख्यमंत्र्यांच्या घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी त्यांचा एक सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण जसं की सध्या पाहतोय 4 जे मुंबईकर खेळाडू आहेत, यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आहे, त्यांच्याबरोबर यशस्वी जयस्वाल आहे, सूर्यकुमार यादव आणि सोबतच या सगळ्यांचे असे 4 जे खेळाडू आहेत त्या 4 शिवम दुबे देखील आहे। या 4 खेळाडूंचा हा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे आणि मुंबईकर म्हणून त्यांनी जे योगदान दिलेलं आहे भारतीय क्रिकेटमध्ये, यासाठी त्यांचा हा सत्कार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या 4ही खेळाडूंचा सध्या सत्कार हा वर्षा निवासस्थानी पार पाडला जातोय आणि या सगळ्याचे इनिशिएटिव्ह जे आहे, ही जी संकल्पना आहे ती प्रताप सरनाईक आमदार जे आहे ठाण्यातले त्यांनी मांडली होती। त्यामुळे ते देखील सध्या वर्षावर हजर आहेत आणि या सगळ्या खेळाडूंना शाल श्रीफळ देण्यात येतच आहे। मात्र गणपतीची एक सुरेख मूर्ती देखील मुख्यमंत्र्यांकडून भेट म्हणून दिली जाते। दुसरीकडे विधिमंडळात ते येणार आहेत। अगदी काही क्षणात ते विधिमंडळात येतील। वर्षभरचा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांसोबतच ते विधिमंडळात येणार आहे आणि विधिमंडळाच्या
सेंट्रल हॉलमध्ये ज्या ठिकाणी खूप मोठे सोहळे पार पडतात त्या सेंट्रल हॉलमध्ये या चारही खेळाडूंचा एक भव्य दिव्य असा सत्कार हा केला जाणार आहे। यावेळी विधिमंडळाचे सगळे सदस्य हे उपस्थित असतील, सगळे आमदार उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्या आमदारांकडून या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातील। त्यांना महाराष्ट्र सरकारकडून एक जाहीर करण्यात आलेली रक्कम जी आहे 1 कोटींची ती देखील देण्यात येणार आहे आणि त्यांचा एक खूप असा चांगला सोहळा आयोजित करून त्यांचा सत्कार केला जाणार आहे। विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते आणि या चारही जणांनी जे कॉन्ट्रीब्युशन भारताला वर्ल्ड कप मिळवून देण्यात वर्ल्ड कपला मिळवण्यात केलेलं आहे, दिलेलं आहे, त्यासाठी या सगळ्यांचा सत्कार हा सेंट्रल हॉलमध्ये केला जातो आहे आणि अतिशय सुंदर असा हा क्षण आहे। काल देखील आपण पाहिलं तर दिवसभर मुंबईकर वाट पाहत होते की कधी ही टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होते आणि कधी आम्ही त्यांना याची डोळा याची डोळा पाहतोय। मात्र आता जर आपण पाहिलं तर हे सगळे खेळाडू आणि त्यांच्याबरोबर जो स्टाफ होता त्या स्टाफचा देखील सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी केला जातोय। सूर्यकुमार यादव जो अत्यंत महत्वाचा झेल त्याने पकडला त्यासाठी त्याचं सगळीकडून कौतुक करण्यात आलं आणि काल ज्यावेळी एकनाथ शिंदे आपल्याशी बोलत होते, आपल्या फोनवर बोलत होते, त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं होतं की तो झेल मी देखील पाहिला आणि तो त्यांना खूप आवडला। त्यामुळे सूर्यकुमार यादवचं विशेष कौतुक हे मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। सोबतच रोहित शर्मा ज्याच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळली त्या रोहित शर्माचं देखील एक भव्य दिव्य असं स्वागत जे आहे ते करण्यात आलं। त्याचं स्वागतासाठी आता विधिमंडळामध्ये रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे। अगदी मेन सिग्नल पासून ते विधिमंडळाच्या मेन एंट्री पर्यंत गेट पर्यंत हे रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे। सोबतच ढोल ताशा तयार आहेत, या ठिकाणी त्यांचं औक्षण देखील करण्यात येणार आहे, त्यासाठी देखील काही महिला आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एक भव्य दिव्य स्वागत हे केलं जाणार आहे। आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं की इतर जे खेळाडू आहेत ज्यांनी वर्ल्ड कप जिंकले होते ते सध्या आजपर्यंत कधी आले नव्हते, मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे खेळाडू हे विधिमंडळात येतात आणि महाराष्ट्र सरकारतर्फे विधानमंडळामध्ये एक कार्यक्रम ठेवून त्यांचा सत्कार आणि त्यांचा सन्मान केला जाणार आहे। हा खरंच एक वेगळा सोहळा आहे आणि त्यासाठी आता जय्यत तयारी ही जवळपास पूर्ण झालेली आहे। वर्षा निवासस्थानी हा जो सोहळा सध्या सुरू आहे तो सोहळा झाल्याच्या नंतर हे सर्व खेळाडू चारही खेळाडू मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक यांच्या सोबत थेट विधिमंडळात येतील। अगदी 10 मिनिटाचा रस्ता आहे आणि 10 मिनिटांमध्येच आपल्याला हे सर्व खेळाडू विधिमंडळात दिसतील, त्यांच्या ढोल ताशाच्या गजरात स्वागत केलं जाईल। नक्कीच विश्वविजेत्यांचा हा सत्कार सोहळा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय अक्षय, आणि आत्ताच जे 4 महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्यांच्यासोबत असलेला स्टाफ यांचा सत्कार वर्षा निवासस्थानी पार पडलेला आहे। अक्षय, सगळ्यांना उत्सुकता आहे विधिमंडळामध्ये पार पडत असलेल्या या पुढच्या सत्कार सोहळ्याची। सत्कार सोहळ्याचे मिनिट टू मिनिट कशा प्रकारे आखण्यात आलेलं आहे, कुणाकुणाची उपस्थिती त्या ठिकाणी असेल आणि मगाशी जसं तू उल्लेख केलास की अतिशय प्रतिष्ठित अशा प्रकारे पहिल्यांदा खेळाडूंचा होणारा सत्कार म्हणून विधिमंडळात होणाऱ्या या सत्कार सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। कशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय? या सगळ्या खेळाडूंची ती ढोल ताशांच्या गजरात होणार आहे जसं मी तुला सांगितलं आणि त्याच्यानंतर हे जे खेळाडू आहेत सागरासाठी आहे, झेंडे लावलेले आहेत, त्यांचे बॅनर लावलेले आहेत। या बॅनरवरून आज राजकारण देखील झालं की त्या बॅनरवर खेळाडूंच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांचेच फोटो होते, पण आता आधीचे बॅनर हटवण्यात आलेले आहेत आणि नवीन बॅनरवर नवीन खेळाडू हे लावण्यात आलेले आहेत आणि हे सगळे बॅनर विधिमंडळाच्या परिसरामध्ये आहेत आणि याच सगळ्या माहोलमध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल। सेंट्रल हॉलमध्ये थेट त्यांना नेण्यात येईल आणि सेंट्रल हॉलमध्ये अध्यक्ष असतील, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे असतील आणि याबरोबरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहेत आणि सगळे जे विधिमंडळाचे सदस्य आहेत ते सध्या वाट बघतात, सगळे आमदार वाट बघतात की कधी हे खेळाडू येतात आणि कधी आम्ही त्यांचा सत्कार आणि सोहळा या ठिकाणी सुरू करतोय। ज्यावेळी हे सेंट्रल हॉलमध्ये येतील त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांकडून त्यांचा आधी सत्कार केला जाईल व मुख्यमंत्र्यांकडून त्यांचा सत्कार केला जाईल। महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना एक भली मोठी रक्कम देण्यात येणार आहे, त्यांना एक चिन्ह देखील देण्यात येणार आहे आणि या सगळ्या सोहळ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री बोलतात
सगळ्यांची उत्सुकता आहे. महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे काय बद्दल त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सगळेजण आपापल्या आठवणी सांगतील, या खेळाबद्दल आठवणी सांगतील. आणि आज ज्यावेळी या सगळ्यांची भाषणं होतील, त्यांची प्रतिक्रिया होतील, त्याच्यानंतर खेळाडू देखील काय मत मांडतात राजकारणाबाबत किंवा महाराष्ट्राच्या या राजकारणाबाबत किंवा या सोहळ्याबाबत, हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे उत्सुकता या सोहळ्याची पहिल्यांदाच अशा प्रकारे सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी विधानसभा अध्यक्षांपासून ते सगळेच आमदार, सगळेच मंत्री सध्या पोहोचलेले आहेत. अगदी ठाकरे देखील विधिमंडळामध्ये आलेले आहेत. आणि त्यानंतर या सोहळ्याला आता अगदी 10 ते 15 मिनिटात सुरुवात होईल. बरोबर आहे. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे, ज्याची माहिती अक्षय आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत आहे. अक्षय, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. विश्वविजेत्यांचा वर्षावरती सत्कार करण्यात आलेला आहे, त्याचे दृश्य आपण परत एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे. यामध्ये 4 फलंदाजांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरलेली होती. कॅप्टन रोहित शर्मा, त्यानंतर सूर्यकुमार यादव यांना घेतलेला झेल, तर शिवम दुबे आणि या सर्व खेळाडूंसोबत त्यांचा असलेला जो स्टाफ आहे त्यांचा देखील सत्कार आताच वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पार पडलेला आहे. या ठिकाणाहून सेंट्रल हॉल जो आहे विधिमंडळाचा, त्या ठिकाणी आणखी एका सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर अक्षय, आपण बघतोय की ज्यावेळेला एक खेळाडू परतलेले होते, मोठं जंगी स्वागत त्यांचं दिल्ली विमानतळावरती आणि पाठोपाठ मुंबईमधल्या काल वानखेडे स्टेडियमवरती पार पडलेलं होतं. सरकार दरबारी देखील दखल घेतल्यानंतर या खेळाडूंनी आपली काही प्रतिक्रिया आतापर्यंत नोंदवलेली आहे का, किंवा त्या प्रकारची काही चर्चा माध्यमांसोबत या खेळाडूंची होऊ शकली होती का? अक्षय, अजून तरी विशाल त्या प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवलेली नाही, कारण की बीसीसीआयच्या नियमानुसार त्यांना प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधता येत नाही. त्यामुळे त्यांनी तशी प्रतिक्रिया अजूनही सांगितली नाही. मात्र काल जो वानखेडेमध्ये कार्यक्रम झाला सोहळा, त्यावेळी रोहितने भरपूर कौतुक केलेलं आहे. इव्हन हार्दिक पांड्याचं कौतुक केलेलं आहे, ज्याच्यावर आरोप लागले होते रोहितला मुंबई इंडियन्सच्या मॅचच्या वेळी बाहेर बसवण्याच्या संदर्भामध्ये. मात्र त्याचं देखील तोंडभरून कौतुक केलेलं आहे. बुमराचं तोंडभरून काल कौतुक केलेलं आहे. आणि अशा प्रकारे रोहितने आपली एक कॅप्टन म्हणून जी इनिंग आहे ती ज्या प्रकारे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पार पाडली होती, त्यानंतर होती. पण ऐन ज्यावेळी महत्वाचा सामना होता त्यावेळी विराट कोहलीने आपली बॅट चमकवली आणि त्यावेळी त्याने प्रचंड रन्स घेतले. 76 रन्सची त्याची खेळी होती. या सगळ्याचं कॉन्ट्रीब्युशन या शेवटच्या सामन्यामध्ये होतं आणि संपूर्ण टुर्नामेंटमध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. जसं की शिवम दुबे हा मुंबईचा खेळाडू आहे, तो टुर्नामेंटमध्ये सातत्याने अपयशी होता, मात्र शेवटच्या मॅचमध्ये तो यशस्वी ठरला. अशा प्रकारे प्रत्येकाची काही ना काही कॉन्ट्रीब्युशन जी आहे ती या शेवटच्या मॅचमध्ये होती, फायनलमध्ये होती. आणि त्या प्रत्येकाचं कौतुक काल रोहितने केलं, वानखेडेमध्ये केलं. जे भारताचं क्रिकेटची पंढरी मानली जाते वानखेडेला, त्या वानखेडेमध्ये केलं. आपण सचिनचा शेवटचा सामना या वानखेडेवर बघितला होता. त्यानंतर हा सोहळा जो आहे तो देखील काल मुंबईकरांनी याच वानखेडेमध्ये अनुभवलेला आहे. आणि त्यानंतर हे निश्चितच मुंबईकरांकडून, महाराष्ट्राकडून ज्यांचं